पोलीस भरती 2025 बिग अपडेट। माहिती खरी का खोटी? फॉर्म भरायला या तारखेपासून सुरुवात होणार। महाराष्ट्रातील होतकरू मुलांना फसवू नका। पोलीस भरती करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमता। चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये, काय आहे खरी बातमी खोटी बातमी। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। पोलीस शिपाई चालक तसेच कारागृह शिपाई भरती 2024-25 करिता उमेदवारांसाठी सूचना या पद्धतीचं हे फलक फिरत आहे। अर्ज ऑनलाईन भरण्याकरता आवश्यक माहिती जी आहे ती www.polisrecruitment2025.mahaIT.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, असं या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला हीच वेबसाईट वापरायची आहे आणि याच्यामध्ये आवेदन अर्ज सादर करण्यासाठीचा दिनांक आणि वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी 1/11/2025 ते 30/11/2025 पर्यंत तुम्हाला आवेदन करायचं आहे। ह्याची सगळी माहिती आपण घेतलेली आहे, याची डिटेल आपण चौकशी केलेली आहे आणि मग हा व्हिडिओ मी बनवत आहे। ठीक आहे, परीक्षा शुल्क बनवण्यासाठी पोलीस शिपाई 450 खुला प्रवर्ग आहे, मागास प्रवर्ग 350, म्हणजे खुलासाठी सगळ्यांना 450 आहे आणि मागास प्रवर्गासाठी 350 फी आहे। सर्वसाधारण सूचना तुम्हाला पोलीस सशस्त्र बलासाठी किंवा कारागृह शिपाई संवर्ग याच्यासाठी किंवा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई असेल सगळ्या पोलीस भरती 2025 साठी हे बिंदू नामावलीनुसार 31/12/2025 पर्यंत सगळ्या ज्या रिक्त पदांची जाहिरात आहे ती यामध्ये देण्यात येत आहे। आता जाहिरात मोठी आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी जरी मान्य असल्या तरी हे जे परिपत्रक आलेलं आहे हे खरं आहे की खोटं? ऑफिशियल वेबसाईटवरती पोलीस भरतीच्या कुठलंही परिपत्रक आलेलं नाही। त्याच पद्धतीनं ह्या परिपत्रकामध्ये जसं दिलेलं आहे की 1 तारखेला आता 1 नोव्हेंबरला फॉर्म भरायला सुरुवात होणार आणि 31 पर्यंत हा कालावधी मोठा असल्या कारणानं हे होऊ शकतं, मात्र अजूनही तसलं ऑफिशियल नोटिफिकेशन नाही। आज 26 तारीख आहे, 26 ऑक्टोबर। नोव्हेंबरमध्ये हे चालू होईल ह्याची तुर्तास तरी शक्यता नाही आहे। तसंही कुठल्याही पोलीस म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवरती याचा कुठलाही पुरावा नाही आहे, त्यामुळं ही न्यूज तुर्तास तरी फेक आहे असं मला वाटतं। आणखी ही जर न्यूज खरी असेल तर खरंच खूप आनंदाची बातमी होईल, कारण 1 नोव्हेंबरपासून मग फॉर्म भरायला सुरुवात होईल। याच्या अगोदर सगळे तुम्ही डॉक्युमेंट काढले असतील, जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र। ठीक आहे, ही एक महत्त्वाची अपडेट होती, पण तुर्तास तरी ही बातमी फेक असल्याचं बोललं जात आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।